राजे, तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता आणि पाहुणी पराक्रम तुमचे, मुजऱ्याला चंद्रही वाकला असता, मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. अशा या स्वराज्याच्या देवताला, स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याला ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावडे, आणि जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे. अशा त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. स्वातंत्र्याची ज्योत हिंदुस्थानाच्या मनामनात पेटवणारे ते राजे, आणि त्या चिंगीचे, त्या ठिंगीचे रूपांतर त्या वणव्यात करणारे त्यांचे जे मावडे, त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा. आज मी इथे स्पर्धक म्हणून आलेले नाहीये, नाही तर तुम्ही भिसान की एवढी मोठी दिदी आम्ही छोटे छोटे, काहीच विचार करू नका. मी स्पर्धक म्हणून आलेली नाही, मी फक्त माझे मनोगत थोडेसे व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम मी या मंडळाचे खूप खूप आभार मानते, कारण आज ही गरज आहे. या कार्यक्रमामुळे तुमचे गावाचेच नाही तर संपूर्ण देशाचे भविष्य इथे दिसत आहे. कारण तुम्ही 3-3 वर्षाचे चिमुरडे खूप छान बोलले. आपल्याला माहिती आहे का शिवाजी महाराजांचं काय माहित आहे? फक्त अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट, याच्यावर आपण शिवाजी महाराजांपुढे कधीच गेलो नाही. फक्त एवढंच माहिती आहे. पण मात्र इतके कठीण कठीण विषयावर सुद्धा हे छोटे छोटे मुलं, हे छोटे छोटे बालकं आपलं चिंतन व्यक्त करतायत. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, म्हणून मी त्यांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानते. शिवराय आपल्या मनात कधी येतात? शिवराय आपल्या गावात कधी येतात? शिवराय आपल्या जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात कधी येतात? फक्त 19 फेब्रुवारी. शिवाजी महाराज त्यांची जयंती आली की कसं असतं माहितीये का? आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. गेलतं कुठे? आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. अरे गेलतं कुठे? शिवाजी महाराज हे वादळ आहे का? नाही, ते विचारांचं वादळ आहे. शिवाजी महाराजांचे विचार आपल्या डोक्यात पेरा. शिवाजी महाराजांना डोक्यावर बसून काहीच अर्थ नाही, गाडीवर बसून, गाडीत ठेवून, मोठी मिरवणूक काढून काहीच अर्थ नाही. फक्त शिवरायांचे विचार तुमच्या मनात रुजवा, तुमच्या डोक्यात रुजवा. हे शिवाजी महाराजांची खरी जयंती असेल. शिवाजी महाराजांचं कसं झालंय माहितीये का? की राजे तुमच्या नावाचा नुसता गजर होतो आहे. राजे तुमच्या नावाचा नुसता गजर होतो आहे आणि मतासाठी तुमचा फक्त वापर होतो आहे. राजे तुमच्या नावाचा नुसता गजर होतो आहे आणि मतासाठी तुमचा फक्त वापर होतो आहे. आम्ही नावासमोर शिवभक्त शिवकन्या लावून फिरतो. अहो राजे, आम्ही नावासमोर शिवभक्त शिवकन्या लावून फिरतो आणि तुमच्या बदनामीवर मात्र राजे दरवाजे बंद करतो. तुम्हाला धर्मात टाकतो आम्ही. अहो राजे, तुम्हाला धर्मात टाकतो आम्ही आणि धर्माचा माज करतो आणि दुसऱ्या धर्माच्या गल्लीत जाऊन डीजेचा मोठा आवाज करतो. कानात कुंडल आणि गॉगल शिवाय आमचे कधीच भागत नाही. कानात कुंडल आणि गॉगल शिवाय आमचे कधीच भागत नाही. आणि राजे तुमचे मावळे आता मावळ्यासारखे वागत नाहीत. राजे तुमचे मावळे आता मावळ्यासारखे वागत नाहीत. तुम्ही किल्ले बांधले होते व्यवस्थेशी भिडण्यासाठी. राजे, तुम्ही किल्ले बांधले होते व्यवस्थेशी भिडण्यासाठी आणि आम्ही किल्ल्यावरती जातो बस फोटो काढण्यासाठी. व्यवस्थेशी भिडणारी आता आम्ही कोणतीच तक्रार देत नाही. घेऊन अवतार एखादा, तुम्ही बाबा का होत नाही? अहो राजे, घेऊन अवतार एखादा, तुम्ही बाबा का येत होत नाही? आणि तुम्हीच सांगा राजे आमच्या अंगात का येत नाही, आणि तुम्हीच सांगा राजे आमच्या अंगात का येत नाही. आता आपल्या अंगात शिवाजी महाराज येत नाही, आपल्या अंगात कोण येते हे वेगळं सांगायची गरज नाही. शिवाजी महाराज फक्त शिवजयंतीलाच येते. व्याख्यात्यांची टोळी फक्त शिवाजी महाराजांच्या मध्येच येते. जेव्हा शिवजयंती असते तेव्हाच म्हटलं, प्रत्येक गल्लीत काही मंडळ असतात, ते फक्त शिवजयंतीलाच तो कार्यक्रम ठेवतात. पण मात्र या मंडळांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते की फक्त शिवजयंतीलाच नाही तर आजच्या या कार्यक्रमात, आज इथे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही या छोट्या छोट्या बालकांचे मनोगत व्यक्त करून घेतले आहे. आज माहितीये का कसं झालं? शिवाजी महाराज डोक्यात रुजवण्यापेक्षा